हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. इयत्ता 10वी मॅथ्स सेकंड चॅप्टर नंबर 4 geometric constructions. Last period we studied about construction of similar triangles. आपण या अगोदरच्या तासाला समरूप त्रिकोणांची रचना याविषयी अभ्यास केलेला आहे. The next point from this lesson, to construct tangent to circle, construction of tangent to circle. In this there are three types meant to tangent from a point on the circle and tangent from a point which is outside the circle. यात प्रमुख दोन प्रकार, वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे ही कृती एक आहे. यात दोन भाग पडतात, युजिंग सेंटर अँड विदाउट युजिंग सेंटर. केंद्राचा उपयोग करून आणि केंद्राचा उपयोग न करता. आणि हा जो भाग आहे तो वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे. या तीनही रचना अतिशय सोपी आहेत आणि यातली एक रचना विचारली जातेच, हे लक्षात घ्या. परीक्षेमध्ये तुम्हाला यातली एक रचना नक्की करायची आहे, सोडवायची आहे. आणि त्या दृष्टीनं अतिशय सोपा असणारा हा भाग याविषयी माहिती पाहूयात. सो द फर्स्ट टाइप, construction of a tangent to circle using center point on the circle. वर्तुळावर बिंदू दिला असेल तर, फॉर एक्झाम्पल, C be the center of circle. Suppose point P is given on the circle and we have to draw tangent from point P. C केंद्र असणारं वर्तुळ दिलंय आणि वर्तुळावर P हा एक बिंदू दिलाय आणि या वर्तुळाची P बिंदूतून जाणारी स्पर्शिका आपल्याला काढायची आहे. मग अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना काय करायचं? दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढलं. वर्तुळावर कोणत्याही ठिकाणी तुम्ही P बिंदू घेऊ शकता आणि वर्तुळ केंद्र. मग हा P बिंदू आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारी एक रेषा काढून घ्या. P बिंदू आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारी रेषा काढली आणि परत कंपास मध्ये साधारण अंतर या पॉइंट P वर हे टोक ठेवलं आणि या प्रकारच्या दोन कंस काढले किंवा छेदनबिंदू मिळवले. आणि परत हे जे अंतर आहे हे अंतर थोडंसं वाढवा आणि परत हा बिंदू घेतला, या ठिकाणी कंस, हा बिंदू घेतला, त्याला छेद मारला. तसंच याच्या विरुद्ध भागात असा एक कंस काढला आणि परत यातून सुद्धा एक कंस काढला. छेदनबिंदू मिळाले पाहिजे अशा रीतीने. आणि मग हा पॉइंट आणि हा पॉइंट, हे पॉइंट बघा, रेषा एकदा सोडायची आहे. हा पॉइंट घेतला मी, पेन्सिलचं टोक इथं टेकवा, पट्टी लावा, इथे टेकवा, पट्टी लावा, एकदा खात्री करा आणि मग ती रेषा एकदा तोडा. ही असेल या वर्तुळाची स्पर्शिका या बाजूला. सो लाइन L is a tangent to circle passing through point P. लाइन L ही या वर्तुळाची P बिंदूतून जाणारी स्पर्शिका असेल. सो दिस इज फर्स्ट टाइप, पॉइंट ऑन द सर्कल अँड युजिंग सेंटर ऑफ सर्कल. वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे, अशा प्रकारची ही पहिली कृती आहे. आता दुसरी कृती, यामध्ये सुद्धा अशी स्थिती, मात्र इथे वर्तुळाच्या केंद्राचा उपयोग करायचा नाही, विदाउट युजिंग सेंटर. ही अतिशय महत्वाची कृती आहे. ड्रॉ
tangent passing through point P without using center. सेंटरचा उपयोग न करता P या बिंदूतून जाणारी स्पर्शिका काढा, अशा प्रकारचा हा वाक्य आहे. मग हे काय करायचं, तर जो बिंदू दिलाय त्या बिंदूशी संबंधित एक त्रिकोण तयार करायचा. कोणतेही बिंदू घ्या आणि कुठेही घ्या, मात्र त्यामध्ये P बिंदू यायला पाहिजे अशा प्रकारचा त्रिकोण तयार केला. पहिली पायरी, कोणत्याही ठिकाणी P बिंदू घ्या, इथे घेतला चालेल, इथे घेतला चालेल, कुठेही चालेल, आणि त्या P बिंदूतून आपण अशा प्रकारचा एक त्रिकोण तयार करायचा. त्यानंतर एकरूप कोन ही कृती आहे. बघा या ठिकाणी अशा प्रकारचा कंस काढला, त्याच मापाचा कंस या P या ठिकाणी आणि या प्रकारे कंस काढला. काय केलंय बघा, परत एकदा हे माप अंदाजे घेतलंय, यामध्ये मापाचा संबंध नाही, अंदाजे माप घेतलंय. इथे कंसावर व्हर्टेक्सवर लोखंडी टोक ठेवून कंस काढला आणि तोच या ठिकाणी P बिंदूवर ठेवून कंस काढला. त्यानंतर आता या दोन बिंदूतलं अंतर, या दोन बिंदूतलं अंतर बघा, या पद्धतीने हे अंतर घेतलं आणि तुम्ही या ठिकाणाहून ते अंतर टाकणार आहात. या पद्धतीने त्याला छेद मारला. बघा हे अंतर जे आहे तेच अंतर या बिंदूपासून या बाजूला टाकलं आणि आपलं इथे संपेल. बघा हा पॉइंट घेतला आणि हा पॉइंट P घेतला. या दोन बिंदूतून जाणारी रेषा जर आपण काढली तर ती रेषा नक्की या वर्तुळाची स्पर्शिका असेल. एकदाच रेषा नेहमी ओढायची, रेषा कधीही गिरवायची नाही. सो द लाइन M is a tangent to this circle and the process is without using center. वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता वर्तुळास स्पर्शिका काढणे, अशा प्रकारची ही झाली दुसरी कृती. आणि त्यानंतर तिसरी कृती आहे टँजंट फ्रॉम पॉइंट आउटसाइड दी सर्कल. वर्तुळाच्या बाह्य भागात असणाऱ्या बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. सपोज P with a point outside the circle. So construction, draw a line segment, draw line segment CP. ज्या बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे तो बिंदू वर्तुळ केंद्राला जोडला आणि त्यानंतर divide or draw perpendicular bisector like this. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि त्याला या प्रकारे छेदा. त्यानंतर यातून जाणारी, हे दोन पॉइंट आहेत, यातून जाणारी ही परपेंडिक्युलर लाईन अगदी पुसट काढा. दिस प्रोसेस ओनली फॉर दिस मिड पॉइंट. फक्त मध्यबिंदू मिळवण्यासाठीची ही कृती आहे. ज्या बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे तो केंद्राला जोडलाय आणि तो रेषाखंड दुभागला. केवळ M पॉइंट मिळवणे हा याचा उद्देश आहे. आणि मग त्यानंतर हे अंतर घ्यायचं MP या प्रकारचं अंतर घेतलं आणि या प्रकारे सर्कल काढलं. आता हे सर्कल एवढं काढलं तरी चालेल किंवा पूर्ण केलं तरी चालेल, मात्र अगदी पुसट फिकट असं असायला पाहिजे. तुम्ही एवढंच जरी पूर्ण केलं तरी सुद्धा चालू शकतं. आणि मग
हा पॉइंट आणि हा पॉइंट PA PAB द टँजंट सेगमेंट PA सेगमेंट म्हणल्यानंतर तो इथपर्यंतच पाहिजे. ड्रॉ टँजंट सेगमेंट स्पर्शिका खंड काढा असा जर शब्द असेल तर तो एवढाच येईल. आणि जर ड्रॉ टँजंट एवढा असा शब्द असेल तर या पद्धतीने ती इन्क्रीज होईल, वाढेल. स्पर्शिका काढा म्हणल्यानंतर एवढी लांब येईल आणि स्पर्शिका खंड काढा असं म्हणलं तर तो फक्त इथपर्यंतच येईल. सिमिलरली PB tangent segment PB, and if we want tangent to draw onward like this. So tangent drawn from outside the circle are congruent. आपण हे थेरम अभ्यासलेला आहे. वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळास काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. प्रमेय सिद्ध सुद्धा केले यावर. तर अशा प्रकारच्या या 3 रचना टँजंट संदर्भातल्या आहेत आणि अतिशय सोप्या आहेत. केवळ 2-3 वेळा तुम्ही आकृत्या काढल्यात की ही कृती लक्षात राहते. अतिशय सोपी अशी असणारी ही कृती आहे. तर या 3ही आकृत्या केवळ तुम्हाला टेक्निकल कन्स्ट्रक्शन माहीत व्हावं म्हणून आहे. आपण आता या प्रत्येक प्रकारच्या उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. परत एकदा खात्रीपूर्वक बघा. पॉइंट ऑन दी सर्कल, वर्तुळावर जर बिंदू असेल तर त्यातून जाणारी एकच स्पर्शिका आपण काढू शकतो. आणि वर्तुळाच्या बाहेरील बिंदू असेल तर त्यातून 2 स्पर्शिका आपल्याला काढता येतात. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. हे आहे युजिंग सेंटर. वर्तुळ केंद्राचा उपयोग केला येते कारण CP ही त्रिज्या काढली आहे, वाढवली, दुभागली आणि त्यातनं काढली. आणि इथे मात्र वर्तुळ केंद्राचा या P बिंदूशी काही संबंध नाही. सो इट इज विदाउट युजिंग सेंटर प्रोसेस. And then example from practice set 4.2. Practice set 4.2, example number 1. On page number 98, there is practice set number 4.2 and the example number 1. Construct a tangent to a circle with center P and radius 3.2 centimeter. R is equal to 3.2 centimeter at any point M on it. M be the point on given circle having radius 3.2. It is example number 1. So draw first circle. It is of 3.2 centimeter. Take radius 3.2 and draw a circle. Suppose C and point M. Suppose point M is taken here, and we have to construct tangent from this point M. या M बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे म्हणून या प्रकारची रचना केली. या C मधून जाणारा आणि M बिंदूतून जाणारी अशी एक रेषा काढली आणि यामध्ये M वर टोक ठेवलं. साधारण अंतर घेऊन असे 2 कंस काढले. त्याच प्रकारे अंतर वाढवलं जरासं आणि या बिंदूतून छेदन बिंदू मिळवले या पद्धतीने. आणि मग ते बिंदू जोडा. हा पॉइंट
प्रथम पेन्सिलचं टोक इथे टेकवायचं आणि या 3 बिंदूतून ती जाते का खात्री करून एकदाच ती रेषा ओढायची आहे, लक्षात घ्या. So line L is a tangent passing through point M which is on the circle. So this is question number 1. Then another type question. Then question number 3, it is of without using center. Question number 3, draw a circle. Question number 3, draw a circle of radius 3.6 centimeter. Draw a tangent to circle at any point on it without using center. Without using center. रेडियस 3.6 दिलेले आहे आणि त्याच्यावर कोणताही बिंदू घ्या म्हणून सांगितलंय आणि त्या बिंदूतून जाणारी त्रिज्या स्पर्शिका काढा असा प्रश्न आहे. मात्र केंद्राचा उपयोग करू नका. सो द रेडियस 3.6 इज टेकन. सेंटर C. टेक एनी पॉइंट N and we have to draw tangent from point N. N या बिंदूतून जाणारी आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. But the process is without using center. केंद्राचा उपयोग न करता. So draw a triangle connecting with point N. LMN. We have to draw tangent from N. So first draw like this an arc and from N like this. M वर्ण जो कंस तुम्ही काढलाय तोच कंस N वर्ण काढायचा, याला छेदेल असा. आणि मग या दोन बिंदूतलं अंतर जे येईल तेच अंतर या ठिकाणून आपण टाकणार आहोत या पद्धतीने. आणि मग हा बिंदू आणि N यातून जाणारी स्पर्शिका एकदाच काढायची या पद्धतीने. सो द लाइन N or M is the tangent passing through this point M, and this is the process using without center. केंद्राचा उपयोग न करता आपल्याला या प्रकारे स्पर्शिका काढता येते. तर या प्रकारे या आकृत्यांचा सराव करा. आपण उरलेल्या आकृत्या उद्याच्या तासामध्ये अभ्यासूयात. धन्यवाद. थांबूया तिथे.